दोन्ही संघाला विनंती की चेंडू एका षटकानंतर हरवला फुटला तर तुम्हाला जुना चेंडू देण्यात येईल हे लक्षात असू द्या. टीम शेलू आणि टीम वसा मॅचला सुरुवात होईल. 4 षटकांची लढत आपण पाहणार आहोत. आमदार चषक 2024 मध्ये जर्मन क्रिकेट संघ ढोके यांच्या वतीने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. एक दर्जेदार आयोजन आहे. 4 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला चला मॅचला आपण सुरुवात करू. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली. एका बाजूला नितीन म्हात्रे अर्थात चिंट्या आणि दुसऱ्या बाजूला जगदीश दूधकर. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. आघाडीचा गोलंदाज आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅकवरती टीम शेलू संघाच्या वतीने रोहनला आपण पाहणार आहोत. मॅचला होते सुरुवात आणि आता 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटं तुमच्याकडे देण्यात आलेत आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. सूचनांकडे तुम्ही अधिक लक्ष द्या. दोन्ही संघाला देऊया विश ऑल द बेस्ट. भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅचला होती सुरुवात. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो नितीन म्हात्रेच्या विरोधात. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम बॉडी असेच वाईट बॉल. अतिरिक्त दाब आली आणि अतिरिक्त दाबेने संघाचं खातं या दरम्यान खुलं होत असताना एक्स्ट्राच्या या धाबत संख्येने यावेळेस आपण पाहतोय लिडिंग एज फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंडच्या रूपानं पहिला धक्का लागत असताना नितीन म्हात्रे बॅक टू द बॅट. पाहतो पहिला चेंडू वाईड आला. निकेत आम्हाला सांगतात त्यानंतर चिंट्या म्हात्रेची महत्वाची विकेट या ठिकाणी कॅरी करण्यात आली आहे. ओव्हर द विकेटने हा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफस्टंप चेंडू पिचिंग झालाय. अंपायर आमच्याकडे बोलतायत एस इट इज अ वाईड बॉल. या अगोदर आपण पाहिला तर पहिला चेंडू तसाच आला आणि त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज रोहनचा आणि या अगोदर आपण जर पाहिला तर अडचणीत टाकणारा चेंडू होता चिंट्या म्हात्रेला. कॉट बिहाइंडच्या रूपाने तो तिथे बाद झाला. इथे लिडिंग एज आणखीन एक विकेटचं पतन होईल. फलंदाज इथे माघारी पडतील. ज्या पावलाने आतमध्ये गेलाय फलंदाज बीकी म्हात्रे त्याच पावलाने माघारी पडतात असताना शून्याचा चष्मा घालून एस इट इज OUT फलंदाज बाद.
आदरणीय उमेशजी गायकवाड साहेब तालुका अध्यक्ष RPI आठवलेकर यांच्या ठिकाणी विशेष सन्मान आपण करू। मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार हेमंत दादा भोईर यांना की आपल्या शुभास्ते आपण हा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे। उमेशजी गायकवाड यांचा ज्यावेळेस बाटशीकडा पाठीमागे आपण पाहतो शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक सज्ज होते त्या ठिकाणी कुमार पाटीलला आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग करत असताना आपण पाहतो अष्टांच्या पाठीमागे पहिले षटक चालू आणि पहिल्या षटकामध्ये अत्यंत सुंदर गोलंदाजी आपण पाहतो बसा टीमच्या अगेन्स्ट रविदादा वाईले मध्ये दाखल झालेत। नॉन स्ट्रायकिंगला जगदीश धुतकर संघाचा सरसेनापती अरिबा साटाम स्विच करण्याचा प्रयत्न होता। यावेळेस आपण पाहतो हा देखील चेंडू आलाय डॉट षटक क्रमांक पहिलं चालू आहे। रोहन काय गोलंदाजी करतात शेलू संघाच्या वतीनं जय कोलंबो माता या नावाने हा संघ सातत्याने खेळत असतोय आणि आज ठाणे रायगड या दोनही जिल्ह्यांमध्ये आपल्या नावाचा दबदबा या संघाने देखील प्रस्थापित केलाय। पहिलं षटक गोलंदाज रोहनचा आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी होती। त्यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चालला गॅप मधून गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे या डावातील हा पहिला चौका षटक क्रमांक पहिलं चालू आहे चौकाराला रोहनच्या विरोधात जगदीशला माहिती यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन दोन सलामीचे फलंदाज जरी बाद झाले तरी कोणत्या प्रकारचा दबाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये। तो फलंदाज जगदीश धुतकर वरती आणि यावेळेस सलग लागोपाठ येणारे हे दोन चौकार बॅटिंग करत असताना स्वराज 11 गावदेवी वसार संघाला आपण पाहतोय। षटक क्रमांक 2 मध्ये धनंजय मुकणेला आपण पाहतोय। शेलू संघ म्हटलं तर कर्जत बेल्ट मधील हा संघ आपल्याला पाहायला मिळेल। नेरल कर्जत मध्ये आज सध्याच्या घडीला सर्वात नामांकित स्पर्धा कर्जत प्रीमियर लीग चालू आणि ज्यामध्ये आज या संघाचे काही खेळाडूंचा समावेश देखील आपल्याला पाहायला मिळेल। आज अगदी एकंदरीत आपण पाहिलं तर डे नाईट फॉर्मॅट मध्ये ती स्पर्धा चालू आहे कर्जत नगरीमध्ये। पहिले षटक गोलंदाज रोहनचा आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 11 धाबा आल्या। 2 विकेट महत्वाच्या त्याने टिपल्यात चिंट्या मात्रे आणि बीके मात्रेला मैदानाच्या बाहेर पाठवलंय। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो धनंजय मुकणे षटक क्रमांक 2 मध्ये स्ट्राईक घेतला रवी वायले। पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो उचललाय क्षेत्ररक्षक येतात स्वतः गोलंदाज स्क्वॉट हँड बॉल करण्याची संधी आहे आणि यावेळेस टिपली गेली असेल फलंदाज होईल बाद। आणखीन एक धक्का लागत असताना रवी वायलेच्या स्वरूपात टीम स्वराज 11 गावदेवी वसार संघाला फलंदाज बाद। आपण पाहतो धनंजय मुकणेला मिळते पहिला बॉल वरती विकेट आणि आता कुठेतरी आत्मविश्वास दुणावलेला या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळेल। या अगोदर षटक क्रमांक रोहनचं आपण पाहिलं पहिलं ज्यामध्ये अत्यंत सुंदर स्पेल त्याचा देखील राहिला आणि आता धनंजय मुकणे राऊंड विकेटने
सूरज दुधकर साठी बॉल जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. फुलरलिनचा बॉल अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र मादक सौंदर्य दाखवणारी गोलंदाजी पाहायला मिळतीये. या अगोदर रवी वायलेला फसवलं परंतु त्यानंतर आता अडचणीत आणणारा हा गोलंदाज आपण पाहतो धनंजय मुकणे. सूरज दुधकरला त्याच्या विरोधात आपण पाहतो फेकलेला चेंडू डॉट आलाय. अक्षरशः डॉमिनेट करतोय. भन्नाट वेग अचूक टप्पा यावेळेस आपण पाहतो गोलंदाजी करत असताना ऑन साइडला यावेळेस ट्रॅव्हल करत असताना बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक सज्ज. तिथे मिळतील फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या 12 वरती पोहोचले. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या. या षटकामध्ये अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपत असताना फक्त एकच धाव खर्च केली आहे. ती गोलंदाज धनंजय मुकणेने. 4 षटकांचे मॅच आहे. एका बाजूला त्रिशैल पण हेडूटने हा संघ पुढे सरकलाय सेकंड राऊंड मध्ये. नक्कीच आपण पाहतो विनर वर्सेस विनर ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची कडा लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक येतात फाईन लेगला. आणखीन एक फलंदाज होईल बाद. जगदीश दूधकरला परतावा लागेल. स्वतः संघाचा सरसेनापती देखील मैदान सोडत असताना आपण पाहतो जिम्मेदारीने खेळ करायचा होता परंतु आता या ठिकाणी धनंजय मुकणेच्या विरोधात फटका खेळत असताना मात्र फलंदाज होतोय बाद जगदीश दूधकर. शेवटचा अंतिम या षटकातील काही चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. स्टील 2 टू गो. धनंजय मुकणे आखो टप्प्याचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक सज्ज. फाईन लेगला आपण पाहतोय चांगली फिल्डिंग. जय कोलंबो माता शिलू संघ आपण पाहतो आपल्या देवीच्या आशीर्वादाने आज मैदानाच्या मध्ये उतरला. जे के शेलू संघ आपण पाहतो. कुमार पाटील, साईनाथ मसने दिग्गज खेळाडू तुम्हाला याही संघामध्ये पाहायला मिळतील. एक चांगला कॉन्टेस्ट मैदानाच्या मध्ये रंगेल कारण दुसऱ्या सत्रामध्ये सूरज दुधकर सारखा एक आघाडीचा गोलंदाज तुम्ही पाहणार आहात. गोलंदाज धनंजय मुकणे. यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला फटका दर्जेदार आहे. बॉल चालला लॉंग लेग सीमारेषे बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टाटा बाय बाय करत असताना अंपायर सिग्नल दॅट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटक. षटकाराला आणि या षटकाराने धाबा संख्या धाबा फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 18 धाबा आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला या षटकामध्ये आपण पाहिला तर त्याच्यामध्ये विकेट आली आणि त्यानंतर आता षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज प्रभातला आपण पाहतोय. याच दरम्यान शेलू गावाचे बिग सपोर्टर आदरणीय संभाजी मसणे दादा यांच्या ठिकाणी आगमन होतं. सहर्ष मनपूर्वक स्वागत. फुल टॉस बॉल सूरज दुधकर साठी यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कबरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. धाबा इथे मिळतील 2 आणि या 2 धाबेच्या मदतीने संघाची टोटल मध्ये ऍड होते. ओव्हर द वेस्ट अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आला. ओव्हर द वेस्ट कमरेपेक्षा जर जास्त उंचीचा चेंडू असेल तर कदाचित भीमर देखील देण्यात येईल आणि अगदी आपण पाहतो हे पंचांनी अगदी तिसऱ्या पंचांकडे सोपवलंय.
पहिलं जाईल यावेळेस 2 धाबा तर जरूर मिळतील सूरज दुधकरला, परंतु एक्स्ट्रा एक बॉल मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं या षटकातील. Yes, it is a fair delivery. धाबा मिळतील 2 आणि याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय मयूरदादा पिसेकर यांच्या ठिकाणी आगमन होतंय. बदलापूरचे नामांकित युवा उद्योजक, उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव, तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय, ज्याने अधिराज्य गाजवलं. आज सर्व युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतं. सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचे लाडके दमदार आयोजक. नुकताच आपण या स्पर्धेचा आज साखळी सामन्यांची सोडत ड्रॉ देखील पाहणार आहोत आणि ती स्पर्धा आपल्या भेटीला लवकरात लवकर या ठिकाणी बदलापूर नगरीमध्ये येणार आहे. बदलापूरची अत्यंत नामवंत स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक मयूर ग्रुप बदलापूर आयोजित ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 3 चालू आहे. एका बाजूला गावदेवी वसार स्वराज 11 या नावाने हा संघ खेळत असताना, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जय कुलंब माता शेलू या 2 टीम मध्ये चालू असेल हा कडा मुकाबला. कडवी झुंज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज प्रभात काय गोलंदाजी करतात. प्रभात शेलारला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्या, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर विकेट. धाबा संख्या फलकावरती 20 असताना इथे मात्र धारातीर ते पडले आहेत. ते टीम गावदेवी वसार संघाचे फलंदाज 5 फलंदाज या ठिकाणी बाद होतात. 20 या धाबा संख्येवरती षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतो प्रभास शेलार बॉलिंग ट्रॅक वरती आणि आता मैदानाच्या आतमध्ये पप्पू म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 12th मॅनच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत मिहीर रबी वायले ही आम्हाला माहिती देत असताना पप्पू म्हात्रे इन ॲट नंबर 7 ला दाखल झालेत. ओर द विकेट स्कूप करण्याचा प्रयत्न आणि ते सील ड्रॉप होते. कुमार पाटील आपण पाहतो शॉर्ट थर्ड वनला हे मिस्टेक पाहायला मिळते. जणू काही अगदी डोक्यावरती हात ठेवलेत. अत्यंत महत्वाची विकेट होती, कारण आपण पाहिलं तर सलग एका पाठोपाठ फलंदाज बाद होत असताना आपण पाहिलं तर लयबद्ध गोलंदाजी ती जय कोलंब माता शेलू संघाची आपण पाहिली आहे आणि अद्यापपर्यंत प्रत्येक गोलंदाजाने या ठिकाणी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा आल्या गोलंदाज रोहनच्या विरोधात. त्यानंतर आपण पाहिलं तर धनंजय मुकणेने काय अप्रतिम षटक हाताळलं, त्यामध्ये 7 धाबा त्याने खर्च केल्या आणि आता गोलंदाज प्रभात शेलारला आपण पाहतोय लाईन अप्रतिम पाहायला मिळतो. दिसा धाबायचा प्रयत्न होईल, इथे काही गरज होती का हा प्रश्न निर्माण होईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे बॅकअप नसल्या कारणाने या 2 धावा इथे मिळत आहेत टीम वसार संघाला. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं अत्यंत सुंदर होतं. षटक क्रमांक 3 मध्ये धाबा येत आहेत, परंतु हे देखील षटक या ठिकाणी अत्यंत सुंदररित्या हाताळलं जात आहे गोलंदाज प्रभास शेलारच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा बाहेरच्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न जरूर करत होता फलंदाज, परंतु शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस बंद केला आणि यावेळेस आपण पाहतोय संपर्क होऊ शकला नाहीये. हा स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या रूपाने मिळेल. कोलवा टप्पाचा बॉल होता, बुडांवरून चेंडू लॉंगॉन कडे चालला, तोपर्यंत एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 3 ची देखील या ठिकाणी नक्कीच सांगता होईल आणि षटकाच्या अखेरीस धाबा संख्या अगदी आपण पाहतो 3 षटकांचा वाजवी खेळ संपत असताना 24 धाबा या धाव फलकावरती आहेत.
5 बाद 24. नक्कीच माफ करा, 25 धावा फलकामध्ये होतात. एक वाईड आपण ऍड करू. तुमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देतात कदाचित त्या धावा इथे ऍड केल्या नव्हत्या आणि आपण 24 ही धावासंख्येची घोषणा केली, परंतु 25 धावा फलकामध्ये. किती बारीक लक्ष तुमच्या खेळाडू तुम्ही पाहता. जगदीश दूधकर आम्हाला माहिती देत असताना, कारण अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीला धावांसाठी जो संघ संघर्ष करत होता तो संघ आता 25 वरती पोहोचला आहे. परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा येणं गरजेचं. स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर फलंदाज आकाश. षटक क्रमांक आपण पाहतो 4 चालू आहे. साई मसने अत्यंत सुंदर गोलंदाजी. शॉर्ट टॉप प्लेनचा चेंडू पडला, नंतर गुड लेंथ वरून थोडस राईज झाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. तोपर्यंत डॉट बॉलची सांगता झाली आहे आणि धाव संख्या ही धावफलकामध्ये आपण पाहतो स्थिरावली आहे ती 25 वरती. अंतिम बॉल, अंतिम षटक आपण पाहतो. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना साईनाथ मसने जो गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या अंतिम षटकामध्ये, चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्याकडे आणि अगदी आपण पाहिलं तर अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी तो करत असताना त्याला माहिती आहे स्लॉगरच्या षटकामध्ये धावा रोखायच्यात. अद्यापर्यंत 3 षटकांमध्ये 3ही गोलंदाजाने वाखाणण्याजोगे स्पेल हाताळले. आता मात्र अंतिम षटकामध्ये आपल्याला देखील तीच कामगिरी करायची आहे. याच अनुषंगाने षटक हाताळलं जात आहे. काय गोलंदाजी होती आहे, मी तर म्हणेन अक्षरशः संभ्रमात टाकणारा चेंडू अचंबित करून जातात फलंदाज आकाशला आणि सलग 3 चेंडू डॉट येत आहेत. 25 वरती स्थिरावली आहे टीम स्वराज 11 गावदेवी वसार. हा संघ आपण पाहतोय पुढे करण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट, हा देखील चेंडू डॉट आलाय. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट सॅक्रिफाईस केली जाईल, विकेटचा त्याग होईल आणि इथे फलंदाज होईल बाद. धाव बादच्या रूपानं आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. फुल टॉस बॉल होता. यावेळेस ऑन ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो चेंडू लॉंगनला डीप मध्ये चालला. मिडॉनच्या तिथे क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्यात आला. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतो 4 चालू आहे. साई मसनेच्या विरोधात अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर एकही धाव नव्हती. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. फक्त केवळ एक धाव या षटकामध्ये बनवण्यात आली. 25 धावा धावफलकावरती 3 षटकामध्ये होत्या, जिथे 8.33 ची सरासरी पाहिली. त्यानंतर एक सिंगल धाव आली आणि आता या सिंगलच्या जोरावरती 26 धावा या धावफलकावरती आहेत. खेळाचं पहिलं सत्र स्लो बस स्टडी हे समीकरण आपण पाहतोय टीम वसार संघाचं. शेवटचा अंतिम बॉल, फटका चांगल्या दर्जाचा असतो परंतु मिसटायमिंग होता. एलिव्हेशन नाही आहे, लॉंग ऑनला टिपली जाईल सेल. आणखीन एक विकेटचं पतन होईल. शेवट देखील गोड केलाय साई मसनेने, जय कोलंबो माता शेलू टीमने आणि यावेळेस आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. 26 या धावसंख्येमध्ये लागणारा तब्बल 6वा झटका टीम वसार संघाला आणि 27 धावांचं एक मापक लक्ष ठेवण्यात आलंय टीम शेलू संघासमोर येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी.
धावसंख्येचं लक्ष असताना आता मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल आणि लगेच द्वितीय सत्राला सुरुवात होईल. या ऐकूया कॉमेंट बॉक्स मधून आपण थोडंसं परिवर्तन करू आणि ऐकूया आमच्या बदलापूरच्या स्थानिक समालोचक बदलापूरचा आणखीन एक आवाज राहुलजी चव्हाण यांना. धन्यवाद. खर तर एक आदर्श व्यक्तिमत्व क्रिकेटवरती नितांत प्रेम तितकंच प्रेम उद्योगधंद्यावरती आपण सातत्याने पाहिलंय. मग जगन्नाथ गॅलेक्सी असेल असे मोठमोठे प्रोजेक्ट साहेबांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिलेत. आणि आज खरं तर एक बदलापुरातील मोठी स्पर्धा जगन्नाथ स्मृती चषक या स्पर्धेचे दमदार आयोजक आपण पाहू शकता मयूरदादा पिसेकर यांना विनंती करतो आपण आपला शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. आज खरं तर जगन्नाथ स्मृती चषकाचे लाईव्ह ड्रॉ सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. ही स्पर्धा नक्कीच आपल्याला 2 फेब्रुवारी या रोजी पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक यशस्वी आयोजक आमचे एक चांगले आयोजक आमचे मयूरदादा पिसेकर यांचा मुख्य व्यासपीठावरती भव्य सत्कार होत असताना मयूरदादा जगन्नाथ पिसेकर साहेबांचा हा भव्य शुभ सन्मान हेमंत अशोक भोईर साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करतोय. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंबरनाथ तालुका अध्यक्ष हेमंत अशोक भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मयूरजी पिसेकर साहेबांचा यथोचित मान सन्मान इथे मात्र केलाय. आज ठीक 8 वाजता यायला विसरू नका. गणपती मंदिर बदलापूर गाव नक्कीच साखळी सोरठ तुम्हाला पाहायला मिळेल. जगन्नाथ स्मृती चषक अनिकेतजी कुलकर्णी आणि आमचे ज्युनियर मयूर पिसेकर त्यांचाही शुभागमन आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सामन्याला सुरुवात या मॅच मध्ये लक्ष तुम्ही पाहताय आतापर्यंत 27 धावांचं लक्ष सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. गणेश आणि कुमार गोरंदाज सूरज पहिला बॉल बॅटची कडा घेते. थर्ड मॅनला गॅप मधून बॉल चाललाय मुसंडी मारत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 27 धावांचं लक्ष त्यात लक्षाचा पाठला करा असताना पहिल्या बॉलवरती 4. साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना भरपूर बिझी शेड्यूल असतो तर देखील आयोजकाच्या प्रेमापोटी इथे आपण आलात. आपलं मनपूर्वक आभार. चौकार आलाय. टार्गेट थोडस छोटं आहे पण तो वसार नाव कुठं छोटं आहे. या बॅच मध्ये तुम्ही पाहता 27 धावाचा लक्ष्याचा पाठला करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. या 4 धाब्याच्या साधने मी म्हणेन स्वप्नात सुरुवात बदलच्या मध्ये तुम्ही पाहताय अशीच सुरुवात करायची होती चिंट्या मात्रेला परंतु तो पहिल्या बॉलवरती संघर्ष त्याचा आपण पाहिला. दुसऱ्या बॉलवरती चिंट्या बाद झाला आणि तदनंतर संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. गोरंदाज सूरज दुधकर त्याच्या अगेन्स्ट गणेशच्या बाटून हा चौकार आलाय. गणेश मस्ते गोरंदाज तयार. यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कपला खेचायचं होतं. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडला भरदा बेगन. बॉल यष्टीरक्षक रवी बायले यांच्या हातामध्ये निघून चालला. मंगेशजी कडव आपला विनंती आपण मंचावरती या. स्वराज इरबन या नाबाने संघ मैदानावरती घेतोय. काल देखील स्वराज इरबन बादबड संघ आपण पाहिला. मंगेशजी कडव यांच्या माध्यमातून संघ बांधण्यात आला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न होता. इथे देखील संपर्क नाही. या बॅटन बॉलचा टप्पा पडल्यानंतर भरदा बेगन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सलग 2 बॉल आता बीट करत असताना सूरज दुधकरला तुम्ही पाहता. कुमार पाटीलला तुम्ही पाहू शकता. गोलंदाजी फलंदाजी करत असताना नॉन स्ट्रायकिंग नंबरती कुमार पाटील आणि स्ट्रायकिंग नंबरती गणेश मस्ते ही जोडी तुम्ही पाहताय. अवघ्या 27 धाब्यांचं टार्गेट.
या वेळेला देखील सलग आपण पाहतो आता तिसरा चेंडू बीट करत असताना सूरज दुधकरची धारदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सलग 3 बॉलवरती आता बीट करत असताना बॅट्समन गणेश मसलेला तुम्ही पाहताय. खरं तर समजत येत नव्हता हा चेंडू देखील टप्पा पडला, थोडासा स्विंग झाला आणि निघून गेला स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. कॉमेंट्री बॉक्सचा विचार केला तर डीप बॅकवर्ड स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यामुळेच की काय चेंडू कसा पडला, कसा तो चेंडू निघून गेला, स्विंग झाला की नाही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत. या वेळेला चांगला फटका पार मिळतोय, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती फरार. चौकार. हा चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीला धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचत असताना 5 बॉलचा खेळ संपन्न झाला. अजून एक चांगला फटका डीप बॅकवर्ड पॉइंट रिझम मध्ये बॉल चाललाय. 2 खेळाडू पाठमोरे, परंतु बॉल नाही थांबणार कारण आउटफील्ड भरपूर फास्ट. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सलग 3 बॉल डॉट आले, त्यानंतर सलग 2 बॉलवरती 2 चौकार आणि धावसंख्या टीमची टोटल धावफलकावरती 27 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 12 धाबा. टार्गेट थोडंसं छोट आहे परंतु वसार राव मोठं, त्यामुळे या मॅच मध्ये संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. आय थिंक टीम दिवा कोलीवाडा या संघाचा देखील शुभागमत झाला. या वेळेला देखील चांगला फटका पार मिळतोय. कुमार पाटीलच्या बॅट मधला बॉल चाललाय एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या वेळेला देखील गोलगिरकी घेतली होती, टप्पा पडला, चेंडू मात्र ऑफस्टिक सोडून चाललाय. पंचायतीचा मला सांगत असताना वाईट बॉलचा इशारा पंचाचा अब्जापर्यंत पोहोचला आणि टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 17 धावा, अजूनही 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच विनर विभागचे विनर अशी मॅच आपण खेळतोय. एका बाजूला प्रिशा इलेव्हन हेडूटने तर दुसऱ्या बाजूला कोणता संघ येईल पाहावं लागेल. या बळाला देखील चांगल्या चेंडूची सांगता होत असताना टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतली, बॉलने निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. कुमार पाटीलला तुम्ही पाहताय खरं तर चांगली बॅटिंग आता करत असताना कुमार पाटील खोदून काढलाय, चांगला फटका पार मिळतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑनला खेळाडू पोहोचलाय. चिंट्या म्हात्रे कुमार पाटीलबद्दल आपण चर्चा करत होतो. खरं तर पनवेल मध्ये एक मोठी स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये सुपला शॉट खेळला होता कुमार पाटीलने. त्यानंतर भरपूर व्हिडिओ व्हायरल झाली. असं कुमार पाटील तुम्ही पाहताय मदरशात मध्ये बॅटिंग करत असताना. एक सिंगलच्या साथीने धावसंख्या 18. गोरदस्त या वेळेला जागेवर खेळायचा प्रयत्न होता. स्टेजच्या मागे आपण पाहतोय खरं तर खेळाडू उपस्थित होता आणि आता अखेर परतावला केला माघारी गणेश. बॅक टू द पवेलियन. नवीन खेळाडू मध्ये साई मसने चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्रशेठ डीप मध्ये कोणत्याही प्रकारचा नाही, याचाच फायदा आता मिळेल टीम शेलू संघाला. बॉल वन लाईनच्या बाहेर. चौकार.
विनर विपक्ष विनर अशी मॅच आपण खेळतोय. या वेळेला देखील लाईन खराब अंपायर आम्हाला सांगत असताना चौकार आल्यानंतर आता दबाव गिरीश वरती आणि आता पुन्हा एकदा टीमची डोडोल एका धाब्याच्या साथीनं 23 या आकड्यावरती जात असताना चला संघनायक अविनाश काळन बॅटच्या तो एंडला स्पर्श झाला. बॉल चालल्यानंतर मिडॉनला क्लिअर करून लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाब इथे देखील मिळते. कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाही आहे टीम जे के शेलू संघासाठी, कारण माहिती आहे सिंगल डबलने आपण सामना जिंकू शकतो. आणि आता फक्त 3 धाबाची गरज आहे. 24 धाबा धावफलकावरती बनल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिला असेल तर धाबा धावफलकावरती 12 आणि या षटकाच्या अंती आतापर्यंत धाबा खर्च केल्या तर म्हणजे 12 24 धाबा धावफलकावरती आणि अजूनही 3 धाबाची गरज या मॅच मध्ये. अराउंड विकेटने पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चला डीप मध्ये एक सिंगल धाव इथे देखील मिळते. उदय आलेत. अजून एक चांगला फटका. पुढे एकदा सिंगल मिळते. सिंगलच्या जोरावरती धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. आता फक्त औपचारिकता तुम्हाला पार मिळेल. स्कोर आर लेबल धावसंख्या टीमची टोटल तुम्ही पाहता आतापर्यंत धावफलकावरती 26 धाबा. अजूनही एका धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. शेवटचा बॉल नाही तर शेवटची एक धाव शिल्लक आहे. या वेळेला भन्नाट वेग तुम्ही पाहता. यशांच्या मागे बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल बाईच्या स्वरूपात येतोय चौकार आणि एक मोठा विजय संपादित करणारा टीम जय के अर्थात जय कोलंबा माता शेलू विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम गावदेवी क्रिकेट संघ स्वराज 11 वसार तुमचं देखील कौतुक.